Next activity from the work and energy. See here the activity is given. On the basis of this activity, we have to define what is positive, negative and zero work done. So take a plastic cup and make a hole in the center of the bottom. Take a long thread and double it. Pass it through the hole. Tie a thick enough knot at the end so that the knot will not pass through the hole, and taking care that two loose ends are below the bottom of the cup. Tie a knot each to the two ends as shown in figure. Now do the following. आता या ठिकाणी एक टेबलवरती यूज अँड थ्रोचा हा जो प्लास्टिकचा कप ठेवलेला आहे. या कपच्या बॉटमला आपल्याला एक होल क्रिएट करायचा आहे आणि होल क्रिएट करून एक नॉट आपल्याला त्या ठिकाणी बांधायचा आहे आणि बोथ द एंड्स ऑफ द नॉट आपल्याला या ठिकाणी या टेबलच्या या साईडने सस्पेंड करायचे आहे शोन इन फिगर. नाउ सी इन केस ऑफ द फिगर ए, as shown in figure A, put the cup on a table, keep one of the nut in the cup and let the thread carrying the other nut hang down along the side of the table. What happens? आता या ठिकाणी काय करणार आपण की कप हा टेबलवरती ठेवायचा आहे. द वन नट इट मस्ट बी इनसाइड द कप. या कपमध्ये एक नट राहू द्यायचा आणि दुसरा जो नट आपण या ठिकाणी या थ्रेडला बांधलेला आहे तो नट ॲज शोन इन फिगर टेबलच्या खाली सस्पेंड करायचा आहे. Then what happens? Next, as shown in figure B, when the cup is sliding along the table, stop it by putting a ruler in its path. आता या ठिकाणी आपण पाहतोय की ए मध्ये ज्या पद्धतीने सेटिंग केलेली होती या सेटिंगमुळे काय होतं, ॲज दिस कप इज ऑफ प्लास्टिक, त्याच्यामुळे ड्यू टू द अप्लाइड फोर्स बाय दिस नट द कप स्टार्ट टू डिस्प्लेसेस फ्रॉम इट्स पोझिशन. म्हणजे या पद्धतीने ती डिस्प्लेस व्हायला सुरुवात होते. बट इफ वी कीप द रूलर इन द पाथ ऑफ दिस कप, या कपच्या पाथमध्ये आपण एक रूलर ठेवली तर काय होतं, दिस कप स्टॉप्स ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. त्याच्या पोझिशनकडे तो थांबतो, म्हणजे तो डिस्प्लेस होत नाही. ॲज शोन इन फिगर सी, कीप द कप ॲट द सेंटर ऑफ द टेबल अँड लीव द टू नट्स हँगिंग ऑन ऑपोजिट साईड्स ऑफ द टेबल. आता टेबल सीमध्ये काय करतो आहे आपण की कप हा सेंटरमध्ये ठेवलेला आहे आणि या सेंटरमध्ये ठेवलेल्या कपच्या मध्ये एक नट आहे आणि दोन थ्रेड ज्याला दोन नट आपण टाय केलेले आहे ते दोन्हीही दोन साईडला दोन थ्रेड टेबलवरून हँग केलेले आहे दोन्ही अपोजिट साईडला. देन क्वेश्चन्स आर गिवन इन फिगर ए, व्हाय डज द कप गेट्स पुल्ड. आता आपल्याला या क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे. आता या ठिकाणी एकडे पहा की व्हाय डज अ कप स्टार्ट टू पुल. बिकॉज जो फोर्स अप्लाइड बाय द नट ऑन दिस कप इज ग्रेटर. या ठिकाणी जो फोर्स नटद्वारे अप्लाय होतो हा कम्पॅरेटिव्हली ग्रेट आहे ड्यू टू द फ्रिक्शन फोर्स. जो काही फ्रिक्शन फोर्स या कप आणि टेबलच्या सरफेसमध्ये आहे ॲज कम्पेअर टू इट द अप्लाइड फोर्स बाय नट इज मोर, सो दॅट द कप स्टार्ट टू पुल इन द डायरेक्शन ऑफ नट. देन फिगर बी, what is the relation between displacement of the cup and the force applied through the ruler. See here, the cup start to move along the direction of this nut, the suspended nut. But when we keep ruler along its path, काय होतं, the cup stopped there. That means the forces applied by the ruler is in the opposite direction that the force applied by the nut. नटने जो फोर्स अप्लाय केलेला आहे या ग्लासवरती त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हा रूलर या ठिकाणी फोर्स अप्लाय करतो आहे. त्यानंतर नेक्स्ट इन फिगर सी, व्हाय डझंट द कप गेट्स डिस्प्लेस्ड. इन फिगर सी वी आर पुटिंग द टू हँगिंग नट्स हेअर सो दॅट फ्रॉम द बोथ साईड द सेम अमाऊंट ऑफ द फोर्स इज अप्लाइड ऑन द कप but their directions are opposite, so that due to this same amount of the force the cup can't displaces here. In the three actions above, what is the relationship between applied force and displacement? Now see here student, in the cup C, as the cup is not displaces from its original position, so that here zero work done. Again here
the nut is applied force in this direction and the ruler is applied force in this direction. That means it applied the force on the cup in this direction. As the direction are opposite here, but the cup can't displaces from its position, so that we can say that it is a zero work done. Again the cup start to move in the direction of the force, so that it is a positive work done. Now next, suppose an artificial satellite is moving around the earth in a circular orbit. As the gravitational force acting on the satellite along the radius of the circle, its displacement along the tangent to the circle are perpendicular to each other. The work done by the gravitation force is 0. Now see here, suppose this is circular orbit and artificial, this is our earth and this is circular orbit. Suppose an artificial satellite is moving around our earth in a circular orbit. This is artificial satellite, this is our earth and this is artificial satellite. It is moving along the circular path around our earth. The force which is acting by our earth, the force of gravity, it is towards the center, and the satellite, the motion of the satellite, it tangentially to the circular orbit. If we note that the angle made by this gravitational force and this tangential orbit, this is the 90 degree, and we know that if the theta is 90 degree, then the work done is always 0 work done. So that the gravitational force, that means the work done by the gravitational force is 0 here. Now institute at work, the National Physical Laboratory, New Delhi, was conceptualized in 1943. It functions under the Council of Scientific and Industrial Research. It conducts the basic research in various branches of physics and helps in various industries and institutes engaged in the developmental work. This laboratory in New Delhi, National Physics Laboratory, it helps the various industries and institutes engaged in the developmental work. Its main objective is to establish a national standards of the various physical quantities. Now students, we have completed this point.